मी उल्का होतो पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला डाळ तांदळापासून इडली करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत, डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून चांगलं 8 तास भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर ते आपण मिक्सरला वाटणार आहोत. तर आता आधी हे मी 2 वाट्या तांदूळ घेतले. जनरल 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडीद डाळ असं आमचं प्रमाण आहे. पण आता हे मी 2 वाट्याच घेतलं आहे, त्याच्यामुळे 2 वाट्या तांदूळ आणि पाऊण वाटी उडदाची डाळ असं मी घेतलेलं आहे. आता हे मी प्रथम स्वच्छ धुवून मग आपण पाणी घालून ठेवणार आहोत. आता मी धुवून घेते. तांदूळ डाळी चांगलं स्वच्छ धुवायला लागतं, त्याच्यावर पावडरी वगैरे मारलेले असतात त्याच्यामुळे. तर हे दोन्ही स्वच्छ धुवून आपण घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं 8 तास भिजवून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत. आपण हे झाकून, हे तांदूळ चांगले 8-10 तास भिजलेत. त्याच्यात मी चमचाभर मेथी घातली होती, ती सांगायला विसरले होते, नंतर घातली आहे. आणि हे 1 बारकी वाटी पोहे घेतले. तर हे पोहे पण मी याच्यात घालणार आहे आणि आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत. पोहे काय पटकन भिजतात, त्याचा काही प्रश्न येत नाही. आता आपण हे डाळ तांदूळ चांगलं वाटून घेणार आहोत. त्यात पाणी जरा कमी घालणार आहोत. हे मिक्सरचा जार घेतला आहे, त्यामध्ये पाणी घालायचं, पण थोडं घालायचं, नाहीतर मग ते जास्त झालं की पीठ पातळ होतं. असं आपण सगळं वाटून घेणार आहोत. पण वाटून घेतलेलं पीठ एकत्र मिक्स करूया. कारण काय झालं आहे, तांदूळ आणि डाळ वेगवेगळे वाटलेत, त्याच्यामुळे आपल्याला ते थोडं पाणी घालते. हातानं काय बघा, छान असं पीठ वाटून मिक्स करून तयार आहे. तर हे मी चांगलं झाकून म्हणजे डब्यात आहे, त्याच्यामुळे ते पॅक बंद पीठ 8-10 तास ठेवणार आहे. ते 10 ते 12 तास जरी झाले तरी ते उलट चांगलं फुलेल. तर आपण हे डबा लावून पॅक करून ठेवणार आहोत. हा डबा बघा आत्ता किती येतो आणि उद्या बघा किती येईल ते, म्हणजे 10 तासांनी 12 तासांनी किती येईल ते बघा. तर काही वेळा पथ्य पाणी असतं आणि तांदूळाची इडली खायची नसते. मग अशा वेळी आपण हे ज्वारीचं पीठ मी तयार केलं आहे. म्हणजे 1 मुठभर उडीद डाळ घेऊन वाटून त्याच्यात मी ज्वारीचं पीठ घालून ते असं मिक्स केलं आहे. तर ते पण आपण चांगलं फुलायला ठेवणार आहोत. हे पण ज्वारीचं पीठ आणि उडीद डाळ असं वाटून ठेवलं आहे. ते आपण तुम्हाला इडल्या दाखवते, ज्वारीच्या इडल्या कशा होतात त्या, हे बघा. तर हे पण आपण 10-12 तास चांगलं फर्मेंट व्हायला ठेवणार आहोत. साफ करून डबा व्यवस्थित पॅक करून ठेवणार. ठेवलं होतं ते आपलं छान आलं आहे, हे बघा किती सुंदर आलं आहे ते. डबा पण रात्री बघितलात केवढा होता तो. तर हे सुंदर असं पीठ आपलं झालेलं आहे. तर आपण मी थोडं दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते. या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता मिक्स करणार आहोत मीठ घालून. थोडं आहे बघा, जरा घट्ट आहे, तिथं अगदी थोडं पाणी घालणार आहे. कारण अति पातळ पण करायचं नाही आणि अति घट्ट पण करायचं नाही. हे बघा, छान हलकं आलेलं आहे पीठ, त्याच्यामुळे आपल्याला त्यात काय इनो वगैरे घालायची जरूर नाही आहे. इडल्या आपल्या छान होणार आहेत. आपण साच्याला तेल लावून घेऊया. साच्याला तेल लावून घेणार आहोत. हातानं लावलं की व्यवस्थित लागतं.
इडली पात्र आपण तापत ठेवलंच आहे पाणी घालून. आता आपण साचे भरूया. पीठ बघा कसं केलंय ते. टॅप करायचं थोडं पीठ भरून झाल्यावर. पण इडली पात्र गरम होत ठेवलेलं आहे. पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे. त्यामध्ये हे साचे ठेवूया आणि 10 मिनटं वाफवून घेऊया. शक्यतो ठेवताना नीट बघून ठेवायचं. होल असे खाली असलेल्या होलने हे होल असे तिरके तिरके ठेवायचे म्हणजे इडलीला वाफ चांगली लागते. वर खोबरं घेतलंय, त्यामध्ये या 2 मिरच्या घालते मी. तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं, जशी तिखट आवडेल तशी. अगदी थोडंसं आलं, मीठ चवीनुसार, साखर चिमूटभर, ती पण तुमच्या आवडीनुसार. कोणाकडे गोड चटणी आवडते, कोणाकडे तिखट आवडते, जशी आवड असेल तसं. याच्यात डाळं पण घालतात, पण आत्ता मी नाही घालत आहे. भरपूर कोथिंबीर, तसं पाणी घालून ही चटणी चांगली बारीक करून घेणार आहे. का हा हा झाली आहेत आपली इडली. तर आपण गॅस घालून इडली काढून घेऊया. आता आपण हे तेल तापत ठेवलंय. चटणीसाठी तडका, जिरं, मोहरी, आपण गॅस घालवून टाकूया. जिरा मोहरी टाकलंय, त्यावर आता कढीपत्ता घालणार आहोत. ही सुकी मिरची आणि हिंग हे आपण चटणीवर ओतणार तडका. किती छान खमंग असा. हा 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 जाळीदार आपल्या इडल्या एकदम हलक्या फुलक्या खाण्यासाठी तयार आहेत. काहीही न करता उपटून येते आणि एकदम हलकी अशी झालेली इडली. बघा सुंदर जाळी बघा कशी पडली आहे ती. त्याच्यात इनो सोडा काहीही घातलेलं नाही आहे आणि आपणाहून उकळतायत. ह्या बघा काहीही न करायला लागता सुंदर इडल्या झालेल्या आहेत आपल्या. मौसूत रेशनच्या तांदळाच्या इडल्या आहेत. आपणाहून उकळते, एकदम मऊ लुसलुशीत. तर आपण हे ह्याचं पीठ हे बघा किती सुंदर आलं आहे ते. ज्वारीचं पीठ आणि उडीद डाळ असं पीठ मी घालून ठेवलं होतं. त्यामध्ये आता मीठ घालणार आहे थोडंसं. किती सुंदर आलं आहे बघा. तर आपण ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आपण साच्यात इडल्या लावणार आहोत. हे बघा पीठ पण सुंदर झालं आहे तयार आणि हलकं फुलकं
सोडा इनो काहीही घातलेला नाही आहे. साचे भरून घेऊया आणि इडली वाफवून घेऊया. तुम्हाला 2 प्रकार दाखवले. तर आपण हे स्टँड सगळे हात लावून घेऊया. एक 10 मिनटं वाफवून घेऊया. झालेली, चिकटत नाही म्हणजे झाली. आता आपण ही केलेली याची इडली, ज्वारीची इडली, ही पण बघा किती सुंदर अशी जाळीदार झाली आहे. एकदम मस्त जाळी पडली आहे त्याला. हे बघा छान. सुंदर सगळ्याला जाळी पडली. अशी ही आपली तांदूळाची मऊसूत इडली बरोबर चटणी बरोबर सांबार त्याचं सगळं खाण्यासाठी तयार आहे. आता हा इडलीचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे तांदूळ भिजत घालण्यापासून सगळं दाखवलेलं आहे. तांदूळ भिजत घालणं, ते वाटणं, कुकरला लावणं सगळं दाखवलं आहे. चटणी पण दाखवली, सांबार फक्त आज मी दाखवलं नाही आहे. पण हा असा माझा व्हिडिओ म्हणजे पूर्णपणे बघा. आणि ही इडली बघा रेशनच्या तांदळाची केलेली आहे आणि एकदम सगळी मऊसूत अशी इडली आपली झाली आहे. बघा किती सुंदर आहे ते. एकदम मऊसूत अशी इडली आपली तयार आहे. तुम्ही पण हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. या ज्वारीच्या इडल्या सुद्धा आपण केलेल्या बघा, त्या सुद्धा एकदम हलक्या झालेल्या आहेत. ज्वारीची इडली ती पण तुम्हाला मी दाखवली कशी करायची. त्याच्यामुळे हा दोन्ही प्रकार तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे मी सांगितलेल्या प्रमाणात करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.